नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महाराष्ट्राचं आर्थिक हृदय, भारताचं सप्तरंगी शहर आणि आजचा दिवस इतिहासात लिहिला जाणारा दिवस. 25 वर्षाच्या सत्ता, दीर्घकालीन राजकीय वर्चस्व आणि अखेरच्या क्षणात धडकलेला बदल. मुंबई महापालिका निवडणुकीत 2026चा निकाल जाहीर झाला आणि एकाच शब्दात सांगायचं झालं तर महायुतीने मिळवला बहुमत. नमस्कार मित्रांनो. धुरंधर म्हणून कोणाला ओळखलं जात आहे आज? धुरंधर म्हणून भाजपच्या नेत्याला ओळखलं जात आहे. भाजपचे नेते म्हणजे कोणी नाही, दुसरं तिसरं तर ते आहेत महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. खरंच ते धुरंधर आहेत का हे सिद्ध करण्यासाठी BMC म्हणजे मुंबईची महानगरपालिका त्यांच्या हातात आलं, म्हणून बऱ्याच मीडियानी लोकांनी त्यांना धुरंधर असं समजलं. मुळात मुद्दा असा स्पष्ट करायचा आहे की 25 वर्ष त्यांच्या हातात असलेला पालकिल्ला आज त्यांच्या हातातून निसटलं. म्हणजे ते कोण तर ते ठाकरे बंधू. आणि ठाकरे बंधूंच्या हातातून निसटलेला हा बालकिल्ला तर कोणाच्या हातात आलं? त्या धुरंधरच्या हातात. तेच धुरंधर म्हणजे देवेंद्र फडणवीस. आता नेमकं देवेंद्र फडणवीसांना धुरंधर का संबोधलं जात आहे? कारण त्याच्या मागचं इतिहासच आपल्याला आज आलेल्या निकालाचं सांगत असते. महाराष्ट्रात मिळवलेल्या वेगवेगळ्या पक्षांच्या विजयांची संख्या पाहूया. विजयी झालेल्या उमेदवारांची संख्या: भाजप 1400 प्लस, शिवसेना शिंदे गट जो आहे तो 397 प्लस आणि शिवसेना UBT उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं 153, तर काँग्रेस 324, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 13, तर वंचित बहुजन आघाडी 13 प्लस आणि इतर पक्ष सर्व मिसळून या ठिकाणी 196च्या वरच्या आसपास, म्हणजे अंदाजे 2833 सीट जे आहेत ते काउंटिंग झालेले आहेत. आता BMC म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये काय झालं नेमकं हे पाहूया. भाजपने 88 जागा जिंकल्या, शिवसेना UBTला 67 जागा मिळाल्या, एकनाथ शिंदे गटाला 28 जागा, काँग्रेसला 24, मनसे 6 आणि इतरांनी काही जागा मिळवल्या. हे आकडे फक्त संख्या नाही, हे मुंबईच्या भविष्यातील दिशा ठरवणारं विधान आहे. महायुतीचा विजय हे फक्त बहुमत मिळवण्यापुरतं मर्यादित नाही. यामुळे शहरातील निर्णय, विकास, योजना आणि प्रशासनाच्या हातात नव्या ऊर्जा येणार आहे. मुंबईकरांनी आज 25 वर्षाच्या राजकीय इतिहासावर थेट फटका मारला. ज्यांना वाटतलं होतं की जुनी सत्ता टिकून राहील, त्यांनी आज बदलाचा अनुभव घेतला. हे फक्त एक मतदान नव्हतं, तर शहराच्या भविष्यातील निर्णयावर एक शक्तिशाली संदेश होता. नवी मुंबईत भाजपने स्पष्ट पकड निर्माण केली. ठाण्यात शिवसेनेचा दबदबा दिसला आणि कल्याण डोंबिवलीतील स्थानिक युतीचा प्रभाव अनुभवायला मिळाला. प्रत्येक भागाने आपली भूमिका ठरवली आणि हे परिणाम केवळ आकडेवारीत नाही, तर शहराच्या राजकीय नकाशात